विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात केली. 2004ला ही पहिली विधानसभेची निवडणूक लढली. कोल्हापूर एक असं गाव आहे की कोल्हापूरमध्ये स्वाभिमान खूप मोठा आहे. शिट्टी खोटे वापरले गेले, त्याच्यामध्ये कमिशन दिलं गेलं. कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी का भूमिका घेतली? माझं एक म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये यांनी या जगाच्या एकाच्यावर भारताच्या कोल्हापूरची फुलं घातली. खेळात असू दे, तंत्रज्ञानात असू दे, विज्ञानात असू दे. जो बाळासाहेब ठाकरे माझ्या पक्षाचे प्रमुख आहे, त्यांनी सांगितलं, त्याने आम्हाला सांगितलं ज्यावेळेस तुम्ही सांगून बघा आणि ज्यावेळेस सांगून बसेल त्यावेळेस केलं पाहिजे. कोल्हापूरमध्ये 6 सदस्य असताना राज्यविश्वास कोल्हापूरच्या शिवसेनेच्या आता सरकारनं तुम्ही बघितला की महाराष्ट्रात आहे सगळे व्यवसाय त्यांनी गुजरात आणि त्यामुळे बेकारीची प्रॉब्लेम आमच्याकडे आहेच. कोल्हापूर जिथं मातीला सुगंध आहे परंपरेचा आणि जनतेच्या मनगटात बळ आहे परिवर्तनाचं, ही राजकारणाची भूमी आहे जिथं भावनांना दिशा देणारे आणि नेतृत्वाला प्रश्न विचारणारे लोकशाही जिवंत आहे. आणि अशा लोकशाहीचं नेतृत्व करणारे विजय देवरे साहेब आज आपल्यासोबत आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र. आज 27 जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस. आजच्या दिवशी आपण विजय देवरे साहेबांच्या परवाशी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांची एक मुलाखत रेकॉर्ड करतो. तर आजच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शुभेच्छा आपल्या या मुलाखतीची सुरुवात करायची. त्याच्यामध्ये एक आठवण सांगून त्यांना शुभेच्छा द्यायची. या मुलाखतीची सुरुवात करायची. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक आव्हान आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आज शिवसैनिकांच्या दृष्टिकोनातून एक उत्सव असतो. हा उत्सव महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक साजरे करतात. आज समस्त कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आई अंबाबाईचा आशीर्वाद मी आणि माझ्या सर्व शिवसेनाच्या अंतिम संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. विजय देवरे साहेबांचं स्वतःच्या नेतृत्वाचा संघर्ष आहे. 2004 साली पहिल्यांदा ते निवडणुकीच्या बाबतीत राजकारणात त्यानंतर त्यांचा अनेका नेहमीच चढता राहिला आहे. आज 2024 साली ते कोल्हापुरातील महत्वाच्या नेत्यांमध्ये ज्यांची घटना केली जाते. तर तुमच्या समाजात राजकारणात येण्याची सुरुवात केली. विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात केली. मुळामध्ये मी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने काम करतोय आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न घेत त्या प्रश्नाच्या आधारे संघटनात्मक ते कष्टकरी वर्ग आहे. त्याच्यामध्ये रिक्षावाले असतील, आदिवासी असतील, शेतमजूर असतील, झोपडपट्टीधारक असतील, या लोकांचं संघटन बांधत पक्ष गावामध्ये आलो आणि 2004ला ही पहिली विधानसभेची निवडणूक लढली डाव्या आघाडीच्या वतीने. कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर शहर मतदारसंघातून त्यावेळी मी विधानसभेची निवडणूक लढली. निवडणुकीमध्ये पराभव झाला, पण त्यावेळेला आजपर्यंत माझ्या चळवळीच्या कामापेक्षा एक राजकीय व्यक्तिमत्व राजकारण या दृष्टिकोनातून कोल्हापूरचे लोक माझ्याकडे पाहायला सुरुवात झाली. संघर्ष मला आठवतं साहेबांचे ज्या आंदोलनासाठी कोल्हापूरला ओळखलं जातं IRB सारखी एक कंपनी जी जिचा एक टोल मानगुटीवर बसला असता तर तो आठवण्यात एक समिती होती. त्या समितीत महत्वाचा रोल त्यानंतर 2014 साली तुम्ही ते आंदोलन केला कोल्हापूर. त्या गोष्टीसाठी तुमच्या कायमच गुन्हे झाले. पण त्यानंतर कोल्हापूर एकही रस्ता धड नाही. आजकाल जो मीम बनवले जातात तुम्हाला जे पाठ्य करणार कोल्हापूर आहे. तर त्याकडे तुम्ही कसं बघतो? ते आंदोलन जनतेसाठी केलं त्या जनतेला खड्डेवर रस्त्याचा सामना करावा. जनतेच्या कोल्हापूर एक असं गाव आहे की कोल्हापुरामध्ये स्वाभिमान खूप मोठा आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमानाला कुठे ठेवत कोल्हापूर तर कधीही थांबत नाही. त्यावेळेला संपूर्ण जनता एक कुठली कंपनी आली. 500 कोटी रुपयाचे रस्ते निम्मे झाले होते, काही झाले होते, टोल सुरू झाला होता. पण त्यावेळेला एक लढा झाला. टोल नाके पेटवले गेले, सरकारनं दखल घेतली, सरकारनं पैसे भरले आणि लोकांच्या स्वाधीन जनतेच्या स्वाधीन रस्ते
आणि आज त्या आंदोलनाच्या नंतर आज 10 वर्षांनंतर बघितलं तर कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. विकास कामाच्या मुद्द्यावर जे सत्तेमध्ये आहेत ते सांगतो आम्ही 100 कोटीचे रस्ते आणले, 50 कोटीचे रस्ते आणले, पण रस्त्यामध्ये गुणवत्ता नाही आहे. खरं तर सरकारने एक नियम केलेला आहे की ज्या ठेकेदारांनी रस्ते केले असतील त्याची लायबिलिटी त्याचं उत्तरदायित्व ते पुढच्या काळामध्ये 3 ते 4 वर्ष राहतात. महान प्रशासन अधिकारी काय करतात, आयुक्त काय करतात, जिल्हाधिकारी काय करतात, हे या लोकांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि यांना सगळ्यात महत्वाचं की यांच्याकडून ते रस्ते तयार करून घेतले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. मला आठवतंय की कोल्हापुरात अत्यंत खड्डे म्हणजे कुणाल कुमार म्हणून आयुक्त होते त्यावेळेला सर्व कोल्हापुरात रिक्षावर एकत्र करून मध्यरात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत जनरल बॉडीला त्यावेळेला सई खराडे या महापौर होत्या आणि त्यावेळेला महानगरपालिकेला आम्ही घेरावला घेरावला इतकं उत्तर मिळालं की महानगरपालिकेनं 8 कोटी तरतूद केली आणि कोल्हापूरचे रस्ते चालले. महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते लोकांनी रस्त्यांच्या बाबत कामाबाबत गुणवत्ता तपासून काम करावं असं आमचं होतं. त्या गुणवत्तेवरून विषय निघाला. गुणवत्ता तपासणीचे काम ज्या अधिकाऱ्यांच्याकडे असते त्याच अधिकाऱ्यांना केले केले जाईल. तुम्ही महानगरपालिकेत घेतलेल्या टक्केवारी पूर्ण त्यावेळेस कसं होतं कारण जेवढे जबाबदार शासन आहे तेवढंच प्रशासन. शासन आणि प्रशासन कमिशन खाण्यात लोकांना ह्या समस्या सामना करावा लागतोय आणि त्याबरोबर त्यांनी विरोधी पक्ष म्हणून घेतली जाते. आता कोल्हापुरामध्ये आता जर बघितलं कोल्हापुरामध्ये एक स्कॅन्डल बाहेर पडलेला आहे की ज्याच्यामध्ये शिक्के खोटे वापरले गेले, त्याच्यामध्ये कमिशन दिलं गेलं, दलाली झाली, हे सगळं उघड झालेलं आहे. माझं असं मत आहे की हे जनतेच्या समोर 4 दिवस झाले. 4 दिवसामध्ये कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी का भूमिका घेतलेली? पालकमंत्र्यांना अधिकारी जाग्याला अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं आहे. त्या अधिकाऱ्यांच्यावर कलेक्टरनी आयुक्तांनी गुन्हे दाखल करायला पाहिजेत. ज्या ठेकेदारांच्या घरने ही घटना घडली असेल आणि जे प्रशासन अधिकारी असतील त्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायचे. जोपर्यंत ठोस उपाय होत नाही तोपर्यंत याकडे बघितला. पण आम्ही त्या नजरेनं बघणार नाहीये. आम्ही त्या दृष्टिकोनातून त्यांना ज्यांच्या हातातून चुका झाल्यात त्यांना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही त्याच्याबद्दल जन आंदोलन करण्याचा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार करतो. सध्या राजकारणाची पद्धत बसायची तुम्ही ज्यावेळेला त्या हाताने राजकारण तुम्ही प्रत्येकाला आपलं काम दाखवतो. आपण केलेलं सामान्य राजकीय सुधारणा आपण किती करतो. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असेल तर त्या राज्याची पुरोगामी राजधानी कोल्हापूरला हिंदुत्वाने कोल्हापूर दाखवलं जाते की महायुतीचा 10 ते 10 कोल्हापूर हिंदुत्वासाठी पुरोगामी त्याचा बॅलन्स करून कोल्हापूर विकास कधी होणार हा जनतेचा खराब असतो. त्यासाठी तुम्ही स्वतः पुरोगामी चळवळीतून आला त्यानंतर तुमचा हिंदुत्वाला विरोध नाही पण पुरोगामित्व हे आपल्या कोल्हापूरची नस आहे. या गोष्टींसाठी स्वतः काय बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वावर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राजकारण केलं. या देशामध्ये हिंदुत्वाचं राजकारण करत असताना असं बघितलं गेलं की हिंदुत्वच्या बाबतीत होत असताना काही जागेला म्हणजे असे निर्णय घेतले की भारताने पाकिस्तानची काय अशा प्रकारचे निर्णय घेतले. ठाम ठोस शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी ते निर्णय घेतले. आमच्या गुरुस्थानी आदरणीय बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही हिंदुत्वादी आहोत पण आमचं हिंदुत्व लोकांच्या मुखाला अन्न देणार नाही. त्याच्यामध्ये पुरोगामी झालं आहे मला म्हणतात आमचे विचार ठाम आहेत. सुरेश शाहू आंबेडकरांच्या अण्णाभाऊ साठेंच्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आई जिजाऊ यांच्या विचाराने प्रेरणा आम्ही पुढे जातो. पण यामध्ये आमचा असं मत आहे की कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण पाहिजे गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पाहिजे गेलं तर विकासाच्या मुद्द्यावर नसता तात्पुरतं त्वरित मला काय नाही त्या आज माझ्यासमोर जिल्हा निवडून द्या मी आज निवडून जिंकणार निवडणूक आणि राजकारण करत असताना तत्व प्रणाली पण पाहिजे आणि तत्व प्रणाली खूप मोठी आहे. मला अजूनही आठवतं की मी 2004ला निवडणुकीला उभं राहिली विधानसभेच्या
डाव्या आघाडीतून मी उभा राहिलो. त्यावेळेला सुरेश सावंत होते, मालोजी राजे होते, मालोजी राजे विजयी झाले. पण मला एक प्रसंग आठवला की आम्ही सकाळी बाहेर पडलो की 2 दिवस आम्ही पदयात्रा करत असताना दुपारच्या वेळेला वडा आणि पाव खायचा नाही. आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व निघून जायचं. तर आमच्यातल्या काही लोकांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि त्यांनी एक आव्हान केलं की आपल्याला चपाती आणि भाजी पुन्हा घेता सकाळी. रोज सकाळी माझ्या घरी 9 वाजता लोक चपाती घेऊन यायची, भाजी घेऊन यायची. ती सगळी भाजी एकत्र केली जायची, चपाती ती वेगळी घ्यायची आणि आम्ही झेंडा घेऊन आमचा प्रचार करायचा आणि 1 वाजता झाडाखाली बसली चपाती आणि भाकरी खायची आणि मग आमचा तो प्रचार थांबायचा आणि संध्याकाळी परत प्रचार सुरू व्हायचा. ही संकल्पना महाराष्ट्रात शिल्लक आहे का? त्यावेळेस माझ्यासारखा एक सामान्य कापड दुकानात काम करणाऱ्या माझे वडील काम करत होते, त्यांचा मुलगा मी, माझ्यासारख्याला विधानसभेची निवडणूक लढवणं शक्य झालं नव्हतं. त्यातून लोक पैसे देत होते, लोक अन्न देत होते, लोक भाजी आणि आमटी देत होते. ही परिस्थिती आता बदलली. हायटेक झालेला भ्रष्टाचाराचा वास या निवडणुकीमध्ये होते, पैशाचं महापूर या निवडणुकीमध्ये होते. याच्यामुळे विचाराने तत्वावर जाणारी माणसं पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये निवडून येतील. सर्वोच्च सभागृह आपल्या लोकसभेमध्ये बघायला मिळतील का, राज्यसभेत बघायला मिळतील का, विधानसभेत बघायला मिळतील का, ही अभियाबद्दल आता शंका आहे. बघा तुम्ही उदाहरण तर घ्यायचं झालं, ज्योती बसू यांच्या पत्नी शिक्षिका होत्या आणि ते वेदमकांचे मुख्यमंत्री होते. त्या बसल्या जी तत्वप्रमाणे लोकांना विसरलं. हेनरी पाटील चळवळीमध्ये काम करत होते, सहकार मंत्री होते, पण मंत्रालयामध्ये गाडी लावल्यानंतर ते लोकांना घरी जात होते. आणि त्यावेळेला बाई सरोज पाटील या शिक्षिका म्हणून मुंबईमध्ये काम करत होत्या. म्हणजे बाईच्या होणाऱ्या पगारावर त्या घरामध्ये साधन होतं. विचार केला तर त्या शरद पवारांच्या भगिन्या असे आदर्श या महाराष्ट्रात इथून पुढे बघायला मिळणार, त्या नवीन तरुणाला बघायला मिळणार त्या याबद्दल शंका आहे. पण एक आहे की नव्या पिढीकडनं अपेक्षा आहे, नव्या पिढीमध्ये तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या दळणवळण त्या ग्लोबलायझेशन याच्या ज्ञानामध्ये पाहिजे. आता तुम्ही म्हणता की विचारांची पिढी विधानसभेची लोकसभा वाढत पण त्याला कारण गेल्या काही वर्षात आपण नवीन पॅटर्न राजकारणात निघून येतोय. त्यानंतर विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैशांना वाटत आहे. तेच पैसे पुन्हा लोकांच्यात वाटायची मताला 1500 आणि पुन्हा निघून द्यायचे. गेले 2009 पासून मोठ्या प्रमाणात हे चक्र चालू आहे. कोल्हापुरात जर आपण गेलो तर हे चक्र 2009-2014 पासून सुरू आहे. ते मोठ्या प्रमाणात वाढ. या इलेक्शनला बघितलं पैशाचा अक्षरशः महापूर आला. आपल्या कोल्हापुरात म्हणतात उमऱ्याला पैसे ठेवले, मी कोल्हापुरात कधी घडलं नव्हतं. पण ह्या पैसे घेऊन मतदान करणारे नागरिक ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहे का? तर असं म्हटलं जातं की तशी जनता तसे राज्य करतो. नाही, याच्याकडे आपण असं बघितलं पाहिजे. माझा लोकसेवेवर विश्वास आहे, लोकांच्यावर खूप विश्वास आहे. कारण असं आहे, आजच्या क्षणामध्ये जो कार्यकर्ता म्हणून काम करणारा जो कार्यकर्ता पुढे येत असतो, तेवढा कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ खूप मोठे. कोल्हापुरामध्ये 26-27 साखर कारखाने आहेत, गोकुळ सारखा मोठा संघ आहे, अनेक सूत गिरण्या आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर संस्थात्मक राजकारण खूप मोठ्या प्रमाणात. पण शहरी भागामध्ये म्हणाला चळवळीचा कार्यकर्ता निवडतो. कोल्हापुराचा जर तुम्ही इतिहास जर बघितला आजचा, सुरेश साळुंखे असतील, त्यानंतर त्र्यंबक सीताराम कारखाने असतील, एनडी पटेल असतील, काँग्रेसमधून लालासाहेब यादव निवडून असतील, ही सगळी माणसं पैशाचा वापर करून निवडून आलेली नाही. पण अजूनही लोकशाही जिवंत आहेत. अजूनही काही लोक अशीही निवडून येतात की ज्यांना लोकवर्गणीतून पैसे दिले जातात आणि त्याच्यात निवडतात. परिवर्तन होईल. क्रांतीला आणि परिवर्तनाला थोडासा वेळ लागतो. काही वेळानंतर लोकांना एवढं लक्षात येईल की आर्थिक व्यवहार होऊन जर मतदान झालं आणि त्या मतदानातून दिलेला लोकप्रती आपल्या उपयोगाचा नसेल तर लोक पुढच्या वेळेला चांगल्या माणसाला मिळते. बघा ना, गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये किती स्कॅन्डल बाहेर पडाले, किती मंत्र्यांच्या हात बरबडलेले. मंत्री उघडपणानं पैशाच्या बॅगा घेऊन त्या मीडियाच्या समोर येताना दिसतात. या सगळं दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सत्तेची खुर्ची आपली टिकवण्यासाठी त्या मंत्र्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. अंजली जमाड्या त्याबद्दल बोलतात, संजय राऊत साहेब त्याच्याबद्दल बोलतात,
काँग्रेसमध्ये आमचे काँग्रेसचे अध्यक्ष बोलतात, राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब बोलतात, पण सरकारवर फरक पडत नाही. सरकारला एकच काम आहे, सत्ता, सत्तेचा पैसा. याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता सत्ता काढण्याचं काम सुरू आहे. तर आता येणाऱ्या काळात महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला काय बोलू शकतो? आता तर मोठ्या 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभा आहेत. आता येणाऱ्या 2 महिन्यात सर्व आणि सर्व तुमच्या निवडणुका चालू, त्याकडे महाविकास आघाडी म्हणून कसं बघता? महाविकास आघाडीच्या एक लक्षात ठेवा, लोकसभेच्या निवडणुका आम्ही जिंकल्या. आमच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते लोक जागे झाले आणि त्यांनी काही निर्णय घेतले. त्या निर्णयातून आमचा पराभव झाला, महायुतीचा विजय झाला. जरी झाला असता तर गेल्या सत्तेच्या कारणानंतर आताच्या निवडणुकीपर्यंत आपण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये जाणाऱ्यांचा ओघ एवढा वाढलाय की त्याला माहिती तर रोज या पक्षात त्या पक्षात गेला, या पक्षात त्या पक्षात गेला असं. आता बघा, आम्ही जिथं आहोत तिथं आम्ही समाधानी आहोत. आम्हाला काय वाटत नाही का आमदार व्हावं, आम्हाला वाटत नाही मंत्री व्हावं, आम्हाला वाटत नाही खासदार व्हावं, आम्हाला वाटत नाही लाल दिव्याची गाडी करावं. जरी असं तर तत्वही खूप मोठे, सत्तेपेक्षा तत्व मोठे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका प्रकारची गर्दी त्या बाजूला होणार, महायुतीमध्ये गर्दी होणार. आणि गर्दीमध्ये 4 माणसांना जर उमेदवारी मागितली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेला, आणि त्या एकाच माणसाला उमेदवारी मिळणार, 4 लोकांना तर देऊ शकत नाही. ते 3 लोक परत आमच्याकडे येऊ शकत नसतील आणि या सत्तेच्या पैशाच्या महापुरामध्ये आपल्याला टिकणार असं वाटतं, तर ते लोक महाविकास आघाडीला मतदान करतील, त्याच्या पाठीशी राहतील आणि पैसेवाला माणूस मागं पडत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मिळतील असा ठामपणे विश्वास पडतो. आता महानगरपालिकेची तयारी कशी करावी? आमच्याकडे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालू आहे. आदरणीय विनायकराव साहेब असतील, सुनील प्रभू साहेब असतील, अरविंद रोहन साहेबांचा दौरा झाला. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या रणनीती, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुकीच्या तयारी करतोय. कारण जिल्हा परिषद निवडणुका पहिल्या दौऱ्याची आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असं बघतो की समाजामध्ये बहुजनांचं काम करणारा, बहुजनांचं नेतृत्व करणारा, मग तो कुठल्या जातीचा, धर्माचा मी नाही बघत की, पण तो चांगला कार्यकर्ता एखादा बघून त्याला कशा पद्धतीने जोड देता येईल अशा पद्धतीनं आमची चाचपणी सुरू आहे. आणि त्या चाचपणीच्या माध्यमातून तुम्हाला महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ज्या वेळेला आम्ही जाहीर करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून आम्ही या निवडणुकीमध्ये उमेदवार करतो. साधारणपणे तुम्हाला काय वाटते की या महाविकास आघाडी किती जागा नाही? महाविकास आघाडी तसं केलं तर स्पर्धा खूप मोठी आहे. या स्पर्धा आम्ही मान्य करतो. राजकारणामध्ये मी राजकारण करतो, माझं सगळं खरं म्हणायचं एक प्रवृत्ती किंवा एक विचार हा माझ्याच नाही कार्यकर्ते करतो. पराभव झाला तर पराभव मान्य करून पुढे काय करायचं. आता आमचा पराभव झाला, आम्ही थांबलो नाही. त्या दिवसापासून आम्ही विरोधी पक्ष म्हणून ठाम काम चालू केलं. मग शक्तीपीठ महामार्ग असेल, अंधवटीचा प्रश्न असेल, कोल्हापूर जिल्ह्याच्या रस्त्यांचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांच्याकडे आम्ही आज चांगल्या गांभीर्याने बघायला सुरुवात केली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला असं वाटतंय की काही गोष्टीला पैशाचा वापर होईल, तर पैशाचा वापर झाला तरी सुद्धा माणसांच्यातला जर संसद कोणती जर जागी झाली तर ते महाविकास आघाडीला विजयी करतात असं मला विश्वास आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध आपल्या विचारात शक्तीपीठ महामार्गाला का विरोध? एकतर असं आहे की कोल्हापुरातून जाणार म्हणजे रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर हा महामार्ग आता जवळजवळ पूर्ण होत आलाय. रत्नागिरीचं 70% काम पूर्ण झालंय. साधारणपणे मिरज पासून पुढचा रस्ता पूर्ण तयार आहे. एक सगळ्यात पहिली गोष्ट, मिरज पासून नागपूरचा रस्ता पूर्ण तयार आहे. दुसऱ्या बाजूने येणारा समृद्धी महामार्ग एकाच याच्यावर कशा करता एवढे पैसे सरकार खर्च करताय. सरकारला काय निवडणुकीच्या अगोदर काय अदानींचं एखादा ठेका घेतलाय काय
या गोष्टीला काही कल्पना येत नाही. आणि त्याच्यातला जो काय हा दर जर बघितला, किलोमीटरचा दर जर बघितला रस्ते बांधायचा, तो सुद्धा 8 पदरी रस्त्यापेक्षा 6 पदरी रस्त्यापेक्षा जास्त आहे. हा 4 पदरी रस्ता आहे. दुसरी गोष्ट मध्ये याच्यामध्ये 86,000 कोटी रुपये चा खर्च झाला. मग आता तुम्ही मला सांगा की बाबा पंढरीच्या वारीला गेलो, विठ्ठलला साखरेला गेलो तुम्ही, राजू शेट्टी, सतेज पाटील, की सुट्टी महामार्ग पुणे म्हणून सरकारला सांगितलं तरी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्या म्हणून. तर त्यावेळेला जात असताना बघितलं तर 15-20 मिनिटं एकही गाडी त्या टोलवरनं जात नाही. मग सरकारचे पैसे निघणार आणि मग हे सरकारचे पैसे जर निघत असतील. माझं म्हणणं जर काय विदर्भचा, खानदेशचा, मराठवाड्याचा विकास देवाभाऊ देवेंद्र फडणवीसला करायचा असेल तर या 86,000 कोटीमध्ये 2025 आणि 2029 त्या 2 कर्जमाफ्या होऊ शकतात. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली तर शेतकरी आणखीन ताकदीने काम करून या महाराष्ट्राच्या विकासात भर घालत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं गृहनिर्माण उत्पन्न वाढत आणि त्याचा अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होईल. आणि लोकांची हा हट्ट सोडावा आणि तो होऊ दिला नाही. शेतकरी मोजणी करून घ्यायला तयार नाही आणि सेक्टिव्हिट महामार्ग झाला पाहिजे ह्या भूमिका अत्यंत खराब. आता तुम्ही परत शेतकऱ्यांचे त्याकरता आपल्या मुलांबरोबर माहितीच्या पहिल्या तरी जाहीर झालं तिथं त्यांनी 21 कलमी कायदा जाहीर केला ज्यामध्ये कर्जमाफी ही सगळ्यात पहिली त्यांच्या हातात. पण आज सरकार 7 लाख दिले आणि ज्यावेळेला ह्या मार्चमध्ये कर्जमाफी करतील अशी आशा असताना अजित पवारांनी नाही कर्ज भरायला पाहिजे त्यावेळेला विरोधी पक्ष त्या गोष्टीला विरोध करताना शेतकऱ्यांची बाजू मारताना दिसत नाही. असं का होतं? विरोधी पक्ष भले आमदार केले आम्ही जर ठरवलं विधानसभेचे निर्णय रस्त्यावर आणून आम्ही ते बदलू शकतो तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी व्हावी पक्षाकडून काय म्हणतो? एकतर शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला निवडणुकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठाकरे जाहीरनाम्यात दिलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले. कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जमुक्तीचा निर्णय घेतला, कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि कर्जमाफी करून परत प्रोत्साहन अनुदान दिलं. कारण की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्याकडनं 100% कर्ज वसुली केली जात तर ते प्रोत्साहन अनुदान सुद्धा जाहीर केलं. सरकारनं तरतूद केली पण नंतरच्या येणाऱ्या गद्दारांच्या सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांनी प्रोत्साहन अनुदान दिलं नाही. आता सरकार आले, लोकसभेच्या निवडणूक होऊन 1 वर्ष झालं, या निवडणूक होऊन 5-6 महिने आता पूर्ण होतात. तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं एक दिंडी काढून त्या दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून या महाराष्ट्राच्या सरकारला कर्जमाफीचा निर्णय आम्ही घ्यायला लावला. आता येणाऱ्या बिहार निवडणुकीत जर भाजपचा पराभव झाला तर केंद्राची सत्ता बदलू शकतो. तुम्हाला काय वाटतं की आता केंद्रात जे सरकार आहे ते येणाऱ्या काही घडामोडींमुळे बदलू शकतात? बदलू शकतं ना. केंद्राच्या सरकारमध्ये तुम्ही आज जर बघितलं तर परवाची पिढी युद्धबंदी असते. म्हणजे ज्या पद्धतीनं केंद्राच्या निर्णय त्या सगळ्या निर्णय करून मिळणार आहे. ह्याच्यामध्ये शस्त्रबंदी संधीचा जो निर्णय घेतला सिंधूर ऑपरेशनचा त्याबद्दल आता लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे. लोकसभेने सर्व इंडियाकडे त्याच्याबद्दल चर्चा मागितली आहे. समाजामध्ये जर आज बघितलं तर देशामध्ये पोळापोळीचं राजकारण ईडीच्या कारवाया मागला आणि त्या कारवाईच्या माध्यमातून परत लोक आपल्याकडे गेला. म्हणजे एका शाहीकडे हुकुमशाहीकडे जाणारा हा देश नेण्याची भारतीय जनता पक्षाची प्रणाली लोकांच्या जनतेसमोर येतात आणि हा लोकशाही मानणारा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकशाहीला आहे.
त्यामुळे मला एक सांगा, संविधान बचाव ज्या वेळेला आम्ही सांगितलं, त्या संविधान बचाव म्हटल्यानंतर लोकसभेला आम्ही किती कुठं होतो आणि कुठं जाऊन पोहोचतो ते तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे एका बाजूला 350 400+ नरेंद्र मोदी, संघ 400+, भारतीय जनता पक्ष 400+, 400+, असं नाही. या अनेक देश त्या राजकारण तुम्ही बघताय, पण भारत देशाचं राजकारण भारताच्या रक्तामध्ये, लोकांच्या रक्तामध्ये भावना आहे. गरीबी हटावचा नारा असेल तरी कुणाला काय इमर्जन्सी झाली, 1977-78ला इंदिरांची इमर्जन्सी केली, जनता पक्षाचं सरकार आलं, पण त्यावेळेला क्रांती झाली. जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचं सरकार पडले. एवढं असं होत नाही माझं सरकार कायमपर्यंत केलं असं. येणाऱ्या ह्या सगळ्या दडपशाहीला लोक पुढच्या लोकसभेला जे 2029च्या निवडणुकीत हे सरकार खाली घेत फक्त याच्यासाठी या देशातल्या युवकांनी एकत्र युवकांनी एकही दाखवून तुम्हाला 2024च्या लोकसभेला मतदान केलं. ती देखील महाविकास आघाडीतल्या 3 मुख्य घटक पक्षांच्याच राहिलेले असं तुम्हाला निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसात तुमचं वातावरण होतं महाविकास आघाडी. त्यानंतर महाविकास आघाडी घेण्याची स्वतःच्या आघाडीतील नेत्यांना घेण्यात तुमच्या पक्षाचा त्यात पराभव झाला असं वाटत नाही. एकतर असं होतं की निवडणुकीच्या अगोदर एक आर्टिकल रोड असताना आपल्याला आम्ही स्वतः म्हणतो की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्र्याचा चेहरा द्यावा, मुख्यमंत्र्याचा चेहरा जर दिला तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने राजकारणाचा भाग. पण निवडणुकीनंतर आम्ही संख्याबळावर असेल काय असेल ते मुख्यमंत्र्यांची निवड असं आम्ही पाठवलं. एका दृष्टिकोनाचा थोड्या दृष्टिकोनात आहे की लोकसभेला झालेल्या मतदानामुळे आता समजा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदारांवर निवडून आले, तर आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्ही जवळजवळ सर्व मतदारसंघात कागद सोडून विधानसभेमध्ये 5 विधानसभेमध्ये आम्ही 1 नंबर होतो, 1,50,00,000 मतदान वाढून मतदान. त्यामुळे आम्ही विधानसभेच्या निवडणुका सहज जिंकण्याचं आम्हाला वाटलं होतं. आम्ही थोडस गाठून राहिलो. आधी अजितदादा पवारांनी लाडकी बहीण हे सगळं जे लोकांच्याकडं अगोदर पैसे पोहोचले आणि त्यामुळे थोडासा मतदान परिणाम झाला. पण लढाई झाली चांगली. पण एका बाजूला एक प्रचंड मोठी अशी आर्थिक स्थित्यंतर सत्ता आणि सत्तेचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात केला. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला. निवडणुका झाला, पराभव जे पराभव होत असतो. आता त्या पराभवातून बाहेरून आम्ही आता नव्या दिशेनं पाऊल टाकतोय. जेवढ्या असतील तेवढ्या पावलांच्या स्नेहाने निवडणूक तयारी सुरू आहे. आता एक कारण काय तुम्ही बोलताना म्हणता की महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर केला, महायुतीने चेहरा जाहीर केला एकनाथ शिंदेचा आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस. त्याकडे तुम्ही कसं बघता? शिवसेना शेवटी दुसऱ्या ठाकरे शिंदेच्याकडे आहे. शिंदे ठाकरेंना फसवलं म्हणून बाहेरनं शिंदेला फसवलं. नाही, एकतर भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा तर शिवसेना फोडायचं काम केलं. शिवसेनेचे 40 आमदार घेतले, शरद पवारांचा पक्ष फोडायचं काम केलं, त्याच्यातली माणसं घेतली आणि निवडणुकीच्या समोर गेली. आणि निवडणुकीच्या समोर गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं की 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते परत निवडणुकीमध्ये निकालाच्या नंतर परत त्यांना मुख्यमंत्री करतात असं त्यांना वाटलं होतं. पण तसं घडणार नाही. भारतीय जनता पक्षाचे खायचे दात वेगळे, त्यांना दाखवायचे दात वेगळे. भारतीय जनता पक्षाने जे दाखवायचं ते आता दाखवून दिलं. पण आज मला सांगा तुम्ही, काही काळामध्ये आज सत्तेमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून काम ठेवलं की आम्हाला आमचा मुख्यमंत्री करणार, आमचा मुख्यमंत्री करणार. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला केलं नाही, देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री केलं. पण त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना अपेक्षा होती ज्यांनी जे बरोबर केले त्यांना की नाही मला हे मिळत, मला ते मिळत, पण नाहीये. भारतीय जनता पक्षाकडे जागा राहिली. आज जर तुम्ही बघितलं तर पूर्वी याच्या अगोदरचे जे सरकार होतं त्यावेळेला आमचे निर्णय आमचा महाराष्ट्र घेत होता. महाराष्ट्र दिल्लीच्या समोर झुकत नव्हता. आता इथं तुम्हाला साधारण महामंडळाचं पद द्यायचं झालं तर दिल्लीतल्या विचारल्याशिवाय, अमित शहाना विचारल्याशिवाय दिलं जात नाही.
त्यामुळे भारतीय जनता पक्षानं पक्ष फोडणे, पक्षाची ताकद कमी करणे आणि ताकद कमी करून आपल्या पक्षाची ताकद वाढणे हा एकमेव अजेंडा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये राबवतो. या अजेंड्याचा आपल्याला कोल्हापूर जिल्हा परिषद काय परिणाम होण्याचं वाटतं? नाही, होणार नाही. तुम्ही बघितलं तर बघा ना, बसमध्ये माणसं लोकळा झालेली आहेत, बस निघालेले आहे, बसमध्ये सीट मिळत नाही आहे, मग काही जण दारात उभे आहेत, काही आत उभा राहिलेले आहेत, काही त्या बसमध्ये बसलेले आहेत आणि काही जण असे आहेत की त्या बसच्या मागच्या शिडीवर उभा राहिलेले आहेत, काही टपावराचा काही काळानंतर बसतील, त्याला जागा राहणार नाही, नंतर ती बस मोकळी पडेल. एवढी गर्दी मारामारी कधीही चालत नाहीये. बस जास्त आता येणाऱ्या आनंद कमिटीच्या निवडणुकीत तुमच्याकडून जनतेकडून तुमच्या पक्षाकडून अशा अपेक्षा आहे की चांगले जे मुद्दे ते कोल्हापुरात ट्रेंडिंगला आहेत, ते रस्ते, पाण्याची पण सुटलेली नाही आहे. त्याचबरोबर कोल्हापूरला गेले 20 वर्ष झालं IT पार्क येणार, इंडस्ट्रीचा विकास होणार आणि रोजगार निर्मिती इथेच होणार. या गोष्टींच्यावर राजकारण चालतं. निवडणुकीच्या आधी ह्या गोष्टींच्या निवडणूक वेगळ्याच मुद्द्यावर, पण ह्या निवडणुकीचे मुद्दे तुम्ही मध्यवर्ती वापरणार. आमच्या मनामध्ये एक लक्षात ठेवा की या कोल्हापुरामध्ये आता छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्य केशवराव भोसले नाट्यगृह आहे, कोल्हापुरामध्ये कुस्त्याचं मैदान आहे, कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांनी एक आयडियल कोल्हापूर आहे, जयप्रभा स्टुडंट शाळेची म्हणजे इथं पैलवानांच्या पासून ते कलाकारांच्या पर्यंत, शास्त्रज्ञांच्या पासून वकिलांच्यापर्यंत सगळ्यांना स्थान. माझं एक मत आहे की या महाराष्ट्रामध्ये यांनी या जगाच्या भारताच्या कोल्हापूरची गुणं असते, खेळात असू दे, तत्वज्ञानात असू दे, विज्ञानात असू दे, IAS मध्ये असू दे, IPS मध्ये असू दे, IAS मध्ये असते. हे काय, दुसरी गोष्ट मूलभूत सुविधा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर मूलभूत सुविधा एक असते की रस्ते चांगले दिले पाहिजे, याबद्दल आमचं प्राधान्य असेल. सांडपाण्याचं योग्य दिलं झालं पाहिजे, पंचगंगा प्रदूषित झाली नसली पाहिजे, रंकाळा प्रदूषित झाला नसला पाहिजे, लोकांना मोकळा श्वास मिळाला पाहिजे आणि लोकांची कोल्हापुरातली हवा प्रदूषित सुद्धा असता कामा नये. हा अजेंडा आमच्या नगरसेवकांचा करता असं आणि प्रशासन अधिक आहे, इतर पक्ष आहे. मला एकच विश्वास आहे, जो बाळासाहेब ठाकरे माझ्या पक्षाचे प्रमुख आहे, त्यांनी सांगितल्याने आम्हाला सांगितलं ज्यावेळेला तुम्ही सांगून बघा आणि जेव्हा सांगून बसेल त्यावेळेला रिस्पॉन्ड केल्याचा प्रयत्न करा. आमचे नगरसेवक 100% या सभागृहामध्ये जर काय प्रशासन अधिकारी चुकला, एखादा आयुक्त चुकला, डेप्युटी कमिशनर, नगर अभियंता चुकला तर त्याला धारेवर धरणार नाही तर राजदंड उचलतील. इतिहास आहे कोल्हापूरचा. कोल्हापुरामध्ये 6 सदस्य असताना राजदंड सुद्धा कोल्हापूरच्या शिवसेनेच्या नगरसेवक. त्यामुळे ताकदीच्या जोरावर संख्या किती बघणार नाही, आमच्या पोरांच्या तत्परतेने कोल्हापूरच्या जनतेला सर्व सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न. या विधानसभेला आपल्या सर्वे करण्यात आला, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शहर आणि जवळपास 4.5 लाख विद्यार्थी व्यवसायासाठी ती मुलं त्या मुलांना लोकलला IT पार्क उभा करून सुविधा करू शकेल किंवा व्यवसायी संधी देऊ शकेल. कारण आता 3-4 दिवसापूर्वी सातारामध्ये उद्याला तुम्ही घोषणा केली होती तिथं IT पार्क आणतात. तसं घोषणा करण्यात येतात आपल्या जिल्ह्यात नाही. आता पुढाकारी आपल्या जिल्ह्यासाठी काम करण्यात नेता असं नाही, सामुदायिक काम केलं जाईल. जो काम करत सरकार घेतो. आता त्या सरकारनं तुम्ही बघितला की महाराष्ट्रामध्ये आहे सगळे व्यवसाय त्यांनी गुजरातला दिले आणि त्यामुळे बेकारीची परिणाम आमच्याकडे आहेतच. हे सरकार गुजरातला सरकार आहे. आता महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरामध्ये दाखवतात, त्या उदय सामंत त्याचे मंत्री आहे, ते दाखवतात मी हा करार केला ते करार केला. मला सांगा ते करार जे झाले त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे रोजगार मिळाला दिसला का, कुठे उद्योग आला दिसला का, कुठे उद्योग परिषद झाली का, राज्याचे उद्योग परिषद झाले, काही झालं नाही. त्यामुळे हे सरकार जे करत नसेल तर कोल्हापूर हे स्वयंपाक आम्ही कोल्हापूरला स्वतःच्या पायावर उभं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. आता आपण मुलाखतीचे शिरू विजय देवडे साहेबांच्या स्वप्नांना कोल्हापूर कोल्हापूरसाठी जर एक गोष्ट करायची असेल ती विजय देवडे साहेब काय बोलतात?
माझ्या दृष्टिकोनानं कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या केंद्रावर कोल्हापूर हे देशात एक नंबरला यावर महाराष्ट्रात असं माझं एक स्वप्न आहे. म्हणजे कोल्हापूरला आज आलं तर आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात, पहाडा बघण्यासाठी येतात, इंद्रापूरची देवी बघण्यासाठी येतात, रंकाळा बघण्यासाठी येतात. कोल्हापुरामध्ये आमचे उद्योगांचे बघायला स्वप्न होते. त्याच पद्धतीने कोल्हापुराचे ठेवलेलं नसतं. कोल्हापुरामध्ये असणारे म्युझियम या सगळ्याच्या माध्यमातून कोल्हापूरचं पर्यटन वाढवलं या दृष्टिकोनातून काम केलं जाईल. येणाऱ्या सरकारनं म्हणजे सरकार पुणे असं करत नाही. आम्हाला सरकार पैसे देते म्हणजे की आमच्यावर मेहरबानी करत नाही. सरकारनं अंबाबाईच्या मंदिराच्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिलाय त्याच्यासाठी आम्ही जागरूकपणानं सर्व आराखडा चांगल्या पद्धतीचा अंमलबजावणी करतो. अंतिम विकास आराखड्याची अंमलबजावणी चांगली बघावं अशा पद्धतीने आमचा प्रयत्न असतात. त्यासाठी आम्ही शासनामध्ये कोणा असावा माहिती नाही. प्रशासन आणि शासन या दोघांनाही मदत केली, पण शासनाला पण आमच्या कोल्हापूर न्यायालय बघितलं नाही. तर आमची नेहमीची लढाई रस्त्यावरच्या लढाईला आम्ही कोल्हापूरला विकास करण्याचा प्रयत्न. आपल्या विषयांच्या येणाऱ्या 29 तारखेला विजय देवरे साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाची विचार लाख येणाऱ्या काळात विजय देवरे साहेबांचा राजकीय सामाजिक आणि नेहमीच चढता राहून हीच बाबा. धन्यवाद. जय महाराज.